खबरदार महाराष्ट्र न्यूज। अजितदादांच्या प्रती तुमच्या मनामध्ये जो आदर आहे, प्रेम आहे, त्या सगळ्या गोष्टींकडे बघून मोठ्या बहुसंख्येने आपण मतदानाला आलं पाहिजे आणि मला विश्वास आहे बारामतीकर नक्कीच त्या ठिकाणी येतील। काही ठिकाणी फक्त जे आम्हाला कळलं आहे, लोकांची नावं ज्या बूथवर पाहिजे त्या बूथवर नावं न येता लांबच्या बूथवर नावं तिथं आलेली आहेत, खास करून शहरामध्ये। त्यामुळे लोकांना अजून एक मला सांगायचं आहे की दादांचे जे कार्यकर्ते असतील, जे आपल्या सेवेसाठी आपल्या वॉर्डमध्ये त्या प्रभागामध्ये असतील, त्यांना थोडंसं तुम्ही भेटा, तुमचं नाव कुठं आलंय तिथं जाऊन लांब असलं तरी मतदान करा आणि सुनेत्रा काकींना खूप चांगल्या मताधिक्याने तुम्ही निवडून द्या। काही प्रमाणात आत्तापर्यंत झालेलं मतदान हे नक्कीच चांगलं आहे, पण काही जे हातावर पोट असणारे लोक असतात, जे शेतामध्ये काम करतात, कष्टकरी असतात, संध्याकाळच्या वेळेस ते सुद्धा मोठ्या बहुसंख्येने मतदानाला येतील। मी सर्व व्यापाऱ्यांचे आभार व्यक्त करतो की बारामती शहरामध्ये व्यापारी संघटनेने एक चांगला निर्णय घेतलेला आहे। 11 पर्यंत आम्ही दुकानं उघडणार नाही आणि त्यांच्या दुकानात काम करणारा जो कुणी कामगार असेल, व्यक्ती असेल, त्यांनी आल्यानंतर मतदान झालंय का हे दाखवायचं, मगच कामाला तिथं सुरुवात करायची। कुठं ना कुठेतरी एक तर लोकशाहीला सुद्धा बळकटीकरण मिळतंय आणि मतदानाला सुद्धा बारामतीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी मदत होते।